उन्हाळा सुरू झाला, अशी भयंकर गरमी चालू झाली की आपण पापडं बनवतो. कारुडी, कुरुडी, शेवई हे सगळं बनतं. तर आज मी बनवत आहे रवा पापडं. त्यासाठी 1 किलो रवा मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेला आहे आणि इकडे ठेवलेलं आहे पाणी. तर पाणीचं प्रमाण सांगेन तुम्हाला. 1 किलो रव्यासाठी मी 5 लिटर पाणी घेतलेलं आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आणि भिजवलेला रवा टाकायचा आहे. गुठळी होऊ द्यायची नाही, सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि असं होलचं चमचा घ्यायचा मोठा, म्हणजे गुठळी होणार नाही. बघू शकता अशा प्रकारचा झारा घेतलेला आहे. भांडे पण खूप सारे झालेले होते, तर हे पीठ शिजत आहे तोपर्यंत मी भांडेसुद्धा क्लीन केलेले आहेत. म्हणजे आरामात 1 तास मला गॅसवरती हे पीठ शिजवायला लागलेलं आहे. 1 किलो रव्याचं प्रमाण आणि 5 लिटर पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून मी शिजवून घेतलेलं आहे. तोपर्यंत भांडे किचनचं जेही होतं ते आवरून घेतलं. तोपर्यंत पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. आता वरती आलेलो आहोत आणि एक कॉटनचा कपडा ओला करून आपल्याला अंतरायचा आहे किंवा पॉलिथिनही घेऊ शकता. कपडा अंतरलेला आहे, त्यावरती पापड पातळ पातळ असे घालायचे आणि इव्हनिंगच्या वेळेत बघू शकता पापड छान हडकलेले आहेत. पाणी